आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूरमध्ये तुतारीचा कडकडाट, जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात महायुती भुईसपाट। राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत महायुतीला धोबी पछाड दिली आहे। 30 पैकी 23 जागांवर दणदणीत विजय मिळवत शरद पवार गटाने सत्तेची चावी आपल्याकडेच कायम राखली आहे। या निकालाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून महायुतीचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न सपशेल फसला आहे। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुतीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही। त्यांचे पक्षनिहाय आकडे खालीलप्रमाणे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 23, अजित पवार गट 3, भाजप 2, शिवसेना शिंदे गट 2। केवळ नगरसेवक पदावरच नव्हे तर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदावरही शरद पवार गटाने झेंडा फडकवला आहे। तुतारी चिन्हावर लढणारे आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला। मलगुंडे यांच्या विजयामुळे ईश्वरपूरच्या विकास कामांवर जनतेने विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट एकत्र येऊनही जयंत पाटील यांच्या व्यूहरचनेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही। अजित पवार गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या। या निकालामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव होता का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे। या नगरीला ईश्वरपूर नगरीसाठी गेली 9 वर्ष या विकास या शहराचा तुटलेला आहे आणि या सर्व ईश्वरपूरमधील सर्व मतदार भगिनी यांनी माझ्या पूर्ण विश्वास टाकला आणि भविष्यात या 5 वर्षात काम करत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून यांच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी या शहरात त्यांच्यासाठी चांगलं हे शहर ज्या पद्धतीने 2002 पासून 2016 पर्यंत ज्या पद्धतीने या शहराचा विकास आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झाला, गेली 9 वर्ष या विकासाला खीळ बसली आणि या शहरामध्ये सगळी व्यवस्था पाण्यासारखी असो, आरोग्य विस्कटलेली आहे, ती सगळी विस्कटलेली गरीब पुरवठा आणून आम्ही या शहराला गतव प्राप्त करून देऊ। स्वच्छ इस्लामपूर, सुंदर ईश्वरपूर आम्ही एवढंच मी आजच्या या शहरात पहिलं प्राधान्य ज्या शहरातल्या भागा उद्ध्वस्त झालेले बंद आहेत, हरित पट्टे नगरपालिकेने भरपूर खर्च करून ते खराब झालेले आहेत, ज्या बिघडलेल्या वस्तू आहेत त्या सर्व व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू। त्यासाठी आम्हाला 5-6 महिन्याची अवधी लागेल, तर त्या दुरुस्त करून झाल्या या गोष्टी सगळ्या आम्ही दुरुस्त करू। या शहरात कोणत्याही कराचा बोजा जास्त न पडता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू।